आपण पाहिलं तर पहिल्यांदाच खेळली गेली आहे बेस्ट ऑफ सातारा आणि बेस्ट ऑफ शिराळा टीम. या दोन्ही टीमला टाळ्या वाजून देऊया, शुभेच्छा. रॉयल एंट्री या टीमची होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. चषक हा सन्मानाचा है. अभी तो नापी है मुट्ठी भाई, जमीन आगे पूरा आसमान बाकी है मेरे दोस्त. ये तो सिर्फ झाकी है, पुढच्या वर्षी असली पिक्चर तुमच्या समोर. और वो तो अब तो बाकी है. पहिल्या वर्षाची स्पर्धा आणि या स्पर्धेला 4 चान. टॉस करूयात. विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स. ओ हो माय गॉड, वाव. कॅप्टन त्याच्या आधी आरसीबी टी शर्ट का? नाही कॅप्टन आम्हाला हा कॅप्टन नको, आम्हाला बोलणारा कॅप्टन हवाय. आम्हाला बोला. टॉस झाल्या. वेट, टॉस कोणाला देऊयात? कोण मागणार? मी पाहुणे आले, पाहुण्यांना मान दिला पाहिजे. येस, बेस्ट ऑफ सातारा. आय लव्ह शिराळा, चुकून सातारा. आय लव्ह शिराळा नाहीतर आणि अध्यक्ष चषक. कॉल काय असेल तुझा? अध्यक्ष चषक. अध्यक्ष चषक. स्पिन द कॉइन. कॉल आहे अध्यक्ष चषक. फिरला, बरोबर फिरला, कट केला. मुंबई इंडियन्सची जर्सी टीम कुठली आयपीएल मध्ये आवडते? खरोखर सांगा. मुंबई. हो, आता मजा येईल. मुंबई इंडियन्स आवडते. अध्यक्ष चषक कशा पद्धतीने स्पर्धा वाटते दादा? तुम्ही मोठ्या मोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये असतात, या स्पर्धेमध्ये आलास. या सगळ्या गोष्टी व्हिडिओ एडिटर कशा पद्धतीने वाटली स्पर्धा? मी 2-3 वेळा इथून खेळून गेलेलो आहे. इथलं नियोजन खूप सुंदर असतं. विजयच्याच टीम मध्ये खेळून गेलोय मी 2-3 वेळा. अध्यक्ष चषक 2025 या संपूर्ण मॅनेजमेंट साठी काय बोलशील? मॅनेजमेंट खूप सुंदर केलेली आहे. लाईट्स साताऱ्यात तर एवढे हे केलं नाही, पण साताऱ्यापेक्षा लाईट चांगली येते. वाव, थँक्यू सो मच. आता टॉस तू जिंकलायस. नीलरुद्र लाईट्स अँड जनरेटर, त्यांचं मी आभार व्यक्त करतो भाई. तुमचं खऱ्या अर्थानं कौतुक करतो. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. 6 ओव्हरची मॅच आहे, 2-1-1-1 असे ओव्हर टाकायचे. आणि दुसरी गोष्ट जी प्रेक्षणीय मॅच आम्ही खेळवली आहे, बेस्ट ऑफ सातारा बेस्ट ऑफ शिराळा, यासाठी काय बोलशील? खूप चांगलं वाटतंय की सातारच्या मुलांना पण आणि शिराळ्याच्या मुलांना पण बाहेरच्या टीम बरोबर खेळायला मिळेल. त्यामुळे चांगलं नियोजन केलेलं आहे. नर्वस काय आहेस तू? नर्वस नाही, काय विषय नाही. टॉस जिंकला असता तर काय घेणार होता? बॅटिंग? नाही, फिल्डिंग घेणार होतो आम्ही. नशीब आज पहिल्यांदा खरं बोललायस तू. आणि आरसीबी का? आरसीबी विराट कोहलीचा फॅन असल्यामुळे मी दादांनी सांगितले की
RCBची ट्रॉफी आणि RCBच यावेळी फायनल मारणार आहे आणि आज हे आम्हीच इथं जिंकणार आहे. अरे बापरे, हे संपला पेपर. चला जाऊयात, जाऊ आम्ही म्हणजे मी ह्यांच्या सोबत नाहीये, मी क्रिकेटचा आहे. तू बोलशील तू साताऱ्याकडून, जाऊ आम्ही आता. नाही, मॅच खेळल्याशिवाय काही जायचं नाही. स्पर्धा आणि हे जे बेस्ट ऑफ सातारा बेस्ट ऑफ शिराळा खेळ याबद्दल काय बोलशील? दादांनी ग्रामीण मुलांनी मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आमच्यासारख्या लोकांनी इथंवर खेळायला चान्स दिला. आम्ही आतापर्यंत कधी एवढ्या मोठ्या टीमवर खेळलेलं नाही. मला यात कॅप्टन केला हीच मी दादांनी. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत मोठं व्यासपीठ विजय पावले सरांनी कॅप्टन तुला केलं आणि या संपूर्ण गोष्टींसाठी काय बोलशील? विजय सरांनी सांगितले कॅप्टन तू याचं, मला घाम पटलेला. मी पहिली ओव्हर टाकणार होतो, तर त्यांनी सांगितलं तुला आता घाम पटलाय, तरी मी म्हटलं मीच टाकणार आहे पहिली ओव्हर. संपला विजय. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला बेस्ट ऑफ सातारा. दे वॉन्ट टू टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कुठेही जाऊ नका. मानाचा अध्यक्ष चषक 2025. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं मॅच संपूर्ण पाहिलं तर शिराळकर या मॅचचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला पाहायला मिळेल तो बेस्ट ऑफ द 32 शिराळा आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल बेस्ट ऑफ द सातारा जिल्हा. या दोन जिल्ह्यातील बेस्ट खेळाडूंचा भरणा असलेल्या या दोन टीम्स मध्ये रंगलेला हा एक प्रेक्षणीय सामना थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटीला येतोय. टॉस जिंकून प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अर्थातच बेस्ट ऑफ द सातारा या टीमने जयदीप धनावडे उर्फ जेडी कॅप्टन आहे आणि बेस्ट ऑफ द 32 शिराळा या टीमचा कॅप्टन आहे सोन्या. आणि या टीम मध्ये अनेक स्टार कास्ट आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये क्षेत्ररक्षण सजवून घेतलं जाईल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जगदंबा आर्ट्स, जगदंबा इव्हेंट्स, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच जगदंबा इव्हेंट्स. खूप छान इव्हेंट तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी घेऊन आलात. मित्रांनो, जगदंबा इव्हेंट्स असेल तर स्पर्धा लाजवाब होतेच, नो डाऊट. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आपण देणार आहोत. बीमर आणि रनआउट यासाठी तो रिव्ह्यू आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. 6 ओव्हरची मॅच, 2-1-1-1-1. तर यस, टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं बेस्ट ऑफ द सातारा जिल्हा आणि अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळेल. जयदीप धनावडे या टीमचा कॅप्टन आहे. या टीम मध्ये पाहिलं तर अतिशय चांगली स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. जयदीप धनावडे, त्याचबरोबर सागर निकम आहे. सातारचा बकासूर म्हणून ओळखला जातो. फिरोज नाईकवडे आहेत. मयूर कुंभार. वेलकम, सुस्वागतम. उद्योग क्षेत्रामधील यशस्वी नाव मराठी पाऊल पडते पुढे. अर्थातच सन्माननीय आदरणीय स्वानंदजी महाजन साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय स्वानंदजी महाजन साहेब, खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. मी म्हणेल आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा आपल्या उपस्थितीनं वाढली आहे. आणि आला आहात आपण, मी विनंती करेल सन्मान अतिथी कक्षामध्ये विजय मामा आपल्या शुभस्त्या सन्मान केला जाईल. 2 मिनिटं. साहिल ये बेटा, भूपती 2 मिनिटं. खऱ्या अर्थानं दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे, आणि तुम्ही वेळेतला वेळ काढून स्पर्धेसाठी आलात. प्रतीकदादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहिलात. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पाठीशी उभे राहिलात. यासाठी मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करेल. सन्माननीय आदरणीय स्वानंदजी महाजन साहेब, थँक्यू सो मच. आपला सपोर्ट, आपुलकीची थाप आमच्या पाठीशी अशीच राहावी यासाठी आपला सन्मान केला जातो. प्रेमाची, आपुलकीची, माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर
प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक आणि याच पद्धतीची मोमेंट भेट साहेब ही क्रिस्टल ट्रॉफी तुमच्या सोबत सातत्याने असेल. आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर जेव्हा जेव्हा ही ट्रॉफी तुम्ही पाहाल तेव्हा तेव्हा अध्यक्ष चषक 2025 ची आठवण तुम्हाला येईल. थँक्यू सो मच, मनापासून आभार. पोपट भाऊ नायकवडी साहेब, श्याम भाऊ नायकवडी साहेब, सोमनाथ भाऊ नायकवडी साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती मॅचला सुरुवात करूयात. वाव, सध्या आपण पाहिलं तर ही संपूर्ण वाव सध्या स्क्रीनमध्ये तुम्ही लिस्ट पाहताय. दोन्ही लिस्ट स्क्रीनवरती आम्ही दाखवतोय. हे सर्व खेळाडू बेस्ट ऑफ शिरा टीम मधून, बेस्ट ऑफ सातारा टीम मधले सर्व खेळाडू प्लेइंग 11 दाखवली जाते. बेस्ट ऑफ शिरा पाहिली तर विजय पावले सर, सुहास खोत, अमित पाटील, रवी सावंत, सनी सरापले, अमर गायकवाड, सूरज तांबीट, अनिरुद्ध माने, सुशांत पाटील लाल्या, सौरभ शिंदे, जयदीप पाटील सोन्या, हर्षवर्धन पाटील. आता बेस्ट ऑफ सातारा बघूयात. जयदीप धनावडे, सागर निगम, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बेस्ट ऑफ शिरामध्ये संतोष परीट देखील आहे. त्याचबरोबर फिरोज नायकवडी, मयूर कुंभार, अक्षय भोसले, अमोल शेळके, प्रमोद साळुंखे, प्रसाद शिंदे, साबिर महत खेळताना दिसेल. सिद्धेश शिंदे आणि प्रसाद सावंत, प्रसाद जाधव ही संपूर्ण टीम तुम्ही पाहता स्क्रीनमध्ये दाखवली. संतोष परीट बेस्ट ऑफ शिरा टीम मधून खेळताना दिसेल. नक्कीच मध्ये पाहिलं तर स्ट्रॅटेजी आखली जाते बेस्ट ऑफ द सातारा जिल्हा आणि या खेळाडूंच्या मार्फत या ठिकाणी काही स्ट्रॅटेजी आखल्या जात आहेत. थोडस या ठिकाणी नियोजन केलं जाईल. तदनंतर या ठिकाणी प्रेक्षणीय सामन्याचा थरार पाहायला मिळेल. 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पाहायला मिळेल तो सौरभ शिंदे आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळेल तो 32 तालुक्यातील कोहिनूर हिरा सूरज तांबीट. संतोष परीट देखील शिरा टीम मध्ये खेळताना दिसेल. अजून कोणी दादा शिरा टीम मध्ये बॉलर नेम प्लीज. मयूर, मयूर कुंभार गोलंदाजीसाठी दाखल होईल. अनिरुद्ध थोडासा इंजर्ड आहे. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली आणि संतोष परीट त्याच्या जागी खेळता दिसला. संतोष परीट खूप छान खेळ राहिलाय संतोष दादाचा. चांगला खेळ राहिला संतोष परीटचा आज. मॅचच्या दिशेने आपण जातो. बरोबर आपण पाहिलं तर 9:01 झालेत. मॅचला करूया सुरुवात. मयूर कुंभार गोलंदाजीसाठी दाखल झाला बेस्ट ऑफ सातारा टीम साठी आणि बॅटिंग साठी स्ट्रायकिंगला अर्थातच वन डे बॉय ऑफ सांगली सिरा सौरभ शिंदे आणि सूरज तांबीट हे दोघे खेळाडू दाखल झालेत मैदानामध्ये. एकदा टाळ्यांचा आवाज करून देऊया. शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. पहिला चेंडू अपकट पॉइंट रिझन मध्ये अगदी धाबा इथे भेटतील. दोन धाबा टीमची टोटल सुरुवात झाली. येस सर, नक्कीच अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. जर स्ट्राईकला पाहिलं तर वंडर बॉय म्हणून ओळखला जातो सौरभ शिंदे आणि ऑस्ट्रेलिया आहे तो 32 तालुक्याचा कोहिनूर हिरा सूरज तांबीट आणि पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो मयूर कुंभार. हा देखील एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू अपकटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
चेंडू पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती 2 धावा घोषित स्वरूपामध्ये ऍड झाल्या. मॅच बॉल आलाय. मजा येईल मॅचला, कारण की मयूर कुंभारला तुम्ही पाहताय, सातत्याने ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटर आहे. हा खेळाडू सातत्याने वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि सध्या त्याच्या समोर आपण पाहिलं तर सौरभ शिंदे, जो आपण पाहिलं तर शिराळ्याचा वंडर बॉय. आज 5 चेंडूमध्ये 5 चौकार हा रेकॉर्ड सौरभ शिंदेचा राहिला. नागभूमी शिराळा टीम मधून खेळत असताना चांगली बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर करतो आणि मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता बाळगतो. पुन्हा एकदा बॉल तयार. यस, कव्हरच्या वरून अतिशय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नाव आहे सौरभ शिंदे, त्याच्या नावातच पॉवर आहे आणि उगाच म्हटलं जात नाही शिराळा तालुक्याचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. डिझाय बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडू पडल्यानंतर डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फटका खेळला गेला, अगदी दुसऱ्या चेंडूवरती ड्राईव्ह केला. 7 धाव संख्या स्कोर करवरती 3 चेंडूचा खेळ झाला. सूरज तांबीट आणि सूरज तांबीट सौरभ शिंदे आपण पाहिलं तर पहिली ओपनिंग पेअर आहे, जिथे विजय पावले थोडेसे मागे थांबलेत. एक्का आएगा तब एक्का आएगा. सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पाया तयार करण्यासाठी पाठवलं जाते दोन्ही बॅटरला. चांगली स्ट्रॅटेजी, चांगला कॅप्टनशिप. नक्कीच या चेंडूला देखील सन्मान दिला. या चेंडूला टॅप केलाय, पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवला जातो, तोपर्यंत 1 धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते 2 खेळाडूंच्या मार्फत. एका बाजूला पाहायला मिळते सौरभ शिंदे, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार जरूर आलाय आणि एका बाजूला पाहिलं तर सूरज तांबीट हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. याच्या मार्फत देखील मोठमोठे स्ट्रोक सजवताना आम्ही पाहिलंय. मॅच मध्ये पाहिलं तर थोडीशी सावध सुरुवात करतो, म्हणजे बॅट मिडल करतोय, पण नंतर मोठे स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, वाईडिश लाईनला धरून चेंडू रिलीज केला जातो.